एप्रिल 1853 मुंबईहून ठाण्याकडे येणारी भारतातली पहिली गाडी प्रगतीची गती घेऊन आली आणि ठाणे शहरावर उमटला नव्या युगाचा स्टॅम्प. एप्रिल 1990 मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील एका नव्या दिशेची सुरुवात IPH अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेच्या प्रवासाचा शुभारंभ. ठाण्याहून जगाकडे जाणारा एक नवा प्रवास. गोखले रोडवरची कारखानीस हॉस्पिटलची हीच ती इमारत. यामध्ये 2 रिकाम्या खोल्या, 2 टेबल्स, 4 खुर्च्या एवढ्याच सामुग्रीबरोबर IPHने सुरुवात केली अनेक उपक्रमांना. भारतामधला हा एक पहिलाच प्रयोग. समाज आणि मानसशास्त्र यामधील अंधश्रद्धेची दरी मिटवण्याचा. त्या दिवसांमध्ये ठाण्याची प्रसिद्धी होती मेंटल हॉस्पिटलसाठी. या हॉस्पिटलच्या उंच काळ्या भिंती म्हणजे जणू काही सामाजिक कलंक अर्थात स्टिग्माची निशाणीच. सुदृढ मन सर्वांसाठी हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या IPH संस्थेने समाजातील सर्व गटांना जोडण्यासाठी सुरुवात केली अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांना. पुढच्या 2 दशकांमध्ये IPHच्या विकासाबरोबर या अशा सेतूंची संख्या देखील वाढतच गेली. पालकांसाठी पालकशाळा, परीक्षेच्या टेन्शनवर चॅनल E10 कार्यशाळा, कुमारवयीन मुलांसाठी जीवन शिक्षण उपक्रम जिज्ञासा, लोकजागृतीसाठी मनोविकास, दुःखी मनांवर फुंकर घालणारी दूरध्वनी सेवा मैत्र, मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी त्रिदल, अद्ययावत माध्यम विभाग आवाहन, मन आरोग्य प्रशिक्षण केंद्र आकलन, मुलापालकांमधला त्रैमासिक बंध स्पंदन, वैयक्तिक आणि सामूहिक मन उपचारांबरोबर तयार होत होते हे सारे आरोग्य प्रसाराचे ब्रँड्स. मानसिक आरोग्याची नवी दालने, समाजापुढे उघडणारी अनेक कल्पक साधने. IPHच्या अथक प्रवासामध्ये गवसलेले एक महत्त्वाचे साधन, एक ओरिजिनल ब्रँड, एक विशाल पूल म्हणजे वेध व्यवसाय प्रबोधन परिषद. वेध म्हणजे व्होकेशनल गायडन्स, डायरेक्शन अँड हार्मनी. 1991 साली करिअरची निवड हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांपुढे नव्याने येऊ घातला होता. ती केबल युगाची पहाट होती. संगणकाचं अस्तित्व क्षितिजावर नुकतंच उमलू लागलं होतं. जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था हे शब्द नव्याने वापरात येऊ लागले होते. कुमारवयीन विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या योग्य निवडीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या चाचण्या IPHने सुरू केल्या. या चाचण्यांची उपयुक्तता लोकांना पटवायला हवी होती. त्यासाठी ही व्यवसाय परिषद. वेगवेगळ्या व्यावसायिकांबरोबर थेट भेट करून द्यायची कल्पना अगदी नवीनच होती. IPHमध्ये दर पंधरवड्याला भरणाऱ्या टफ टीन क्लबमध्ये वेगवेगळ्या व्यावसायिकांना बोलवायचं ही कल्पना खूप विद्यार्थीप्रिय झाली होती. याच कल्पनेचे विकसित स्वरूप म्हणजेच वेध. ठाण्याच्या मध्यवर्ती भागाच्या समर्थ सेवक मंडळाच्या शिवदौलत सभागृहामध्ये 1991 सालच्या डिसेंबर महिन्यात पहिली वेध परिषद आयोजित केली होती. अमर चित्रकथाचे अंकल पै, तत्कालीन पोलीस महासंचालक द.शम. सोमण, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य प्रभुराम जोशी, ज्येष्ठ IAS अधिकारी स.शम. तिनईकर आणि लोकप्रिय कलाकार डॉ. श्रीराम लागू हे या परिषदेला उपस्थित होते. संवादातून जागृती होईल, जागृतीतून योग्य कृती जन्म घेईल, योग्य कृती विकासाकडे नेईल आणि त्या विकासाचं माध्यम असेल निवडलेला व्यवसाय. वेद जेव्हा सुरू झालं त्यावेळेला मला असं वाटतं डॉक्टर याच पटांगणातून आपण त्याची सुरुवात केली आणि ज्याला आपण म्हणतो कमिंग फुल सर्कल्स, तसं आज आपलं झालं आहे की 20 इतकी सुंदर वर्ष आपल्याला वेदने दिली आहेत, लोकांना दिली, भरभरून दिलं, आपल्यालाही वेदने भरपूर दिलं आणि आज पुन्हा एकदा 20व्या वेदसाठी त्याच पटांगणात आपण आज बसलेलो आहोत. गेली 6 वर्ष अहमदनगरमध्ये, 5 वर्ष औरंगाबादमध्ये, 2 वर्ष नागपूरमध्ये आणि यावर्षी पुणे, नाशिक, लातूर या 3 ठिकाणी असे एकूण 7 वेद आता महाराष्ट्रामध्ये होतात. महत्त्वाचं असं की या उरलेल्या 6 शहरांमधले जे गट आहेत,
जे कार्यकर्त्यांचे गट आहेत ते संपूर्णपणे ही वेद परिषद मॅनेज करतात. तर ह्या पद्धतीने ही चळवळ फोफावली, हा एक महत्त्वाचा फायदा झाला. त्याचप्रमाणे MKCLच्या सर्व सेंटर्समध्ये महाराष्ट्रातल्या वेधक वेद या नावाखाली आपल्या वेदच्या DVD उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातला कोणताही विद्यार्थी MSCITच्या सेंटरमध्ये जाऊन वेदची सेशन्स बघू शकतो. त्यामुळे वेदच्या प्रसारासाठी ही 2 खूप महत्त्वाची पावलं आपण या गेल्या काही वर्षांमध्ये घेतलेली आहेत. मला असं वाटतं आत्ताच्या सध्याच्या मार्केटिंगच्या भाषेमध्ये फ्रँचायझीज आपण सुरू केलं असं म्हणायला लागत नाही, कारण तिकडे सगळं ते करतात, मॅनेज ते करतात आणि त्याचं सूत्र बांधून दिलं, डॉक्टर बांधून देतात, पण पूर्ण जी ग्राउंड मॅनेजमेंट असते ती सगळी त्याच भागामध्ये केली जाते. आणि जे आपलं सूत्र आहे शिस्त आणि नियोजन, तर ते कसं स्वतःच इम्प्लिमेंट केलेलं असतं आणि त्यातून मग वेद कसं, तर त्याची एक 20 वर्षाची ठाण्यातली वाटचाल आणि इतर ठिकाणची 5, 2 आणि नवीन या वर्षाची वाटचाल. आणि तू फ्रँचायझी हा शब्द वापरलास, जेव्हा कुठलाही ब्रँड फ्रँचायझी ठेवतो त्यावेळेला तिकडं आर्थिक देवघेव असते. बरोबर. या फ्रँचायझीमध्ये आर्थिक देवघेव नसते. एकदम बरोबर. फक्त आपण फ्रँचायझी देण्याआधी कुठल्या गोष्टी तपासून पाहतो, तर आपण कमिटमेंट तपासून पाहतो, ऑनेस्टी म्हणजे निष्ठा आणि प्रामाणिकपणा तपासून पाहतो. ह्या गोष्टी आपण फ्रँचायझी देण्याआधी तपासून पाहतो, ज्या पैशात मोजता न येण्यासारख्या आहेत. बरोबर. हे कसं माहितीये का की सामाजिक बदलाचा, कुठल्याही क्षेत्रातला सामाजिक बदल असो, हा गाभारा कधी भरेल आपल्याला माहीत नसतं. आपण पाणी न टाकता दूध टाकणं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे गाभारा कधी भरणार हे आपल्याला माहीत नाही. तो एका घागरीने भरणार का 1000 घागरीने भरणार, कधी भरणार ते आपल्याला माहीत नाही. आपल्या हातात घागर आहे, ती आपण पाण्याने भरायची का दुधाने भरायची हा सुद्धा आपला चॉईस आहे. तर ती दुधाने भरलेली घागर आपण सतत घालत राहणं हे आपण 20 वर्ष केलं आणि पुढे सुद्धा करत राहू. वेदचं बोधचिन्ह मोठं बोलकं आहे. एका बाजूला उद्दिष्टाची स्पष्टता दाखवणारा बाण आहे, तर दुसऱ्या बाजूला आहे जगण्यामधले सूर आणि लयीचे महत्त्व. हे बोधचिन्ह आपल्या जीवन प्रवासातून स्पष्ट करण्यासाठी दरवर्षी येऊ लागले वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ. ही वार्षिक परिषद हळूहळू विद्यार्थी प्रिय होऊ लागली. वेदच्या वारीसाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागू लागल्या. डॉक्टर आनंद नाडकर्णींनी रचलेल्या गाण्यांवर सारा मंडप तालासुरात फुलून यायचा. आणि शिस्त तर अशी की कधी टाळ्यांनी दाद द्यायची आणि कधी हातांची कमळं हवेत उडवून गंभीर दाद द्यायची हे प्रेक्षकांना कळू लागलं. सुरुवातीच्या वर्षांमध्ये या परिषदेमध्ये विविध व्यवसायांची माहिती दिली जायची. कधी मोहविद्यालयाचं मैदान, कधी सरस्वती शाळेचं क्रीडा संकुल, तर कधी भगवती शाळेजवळचं पटांगण. एकोणीसशे 95 पासून एका विशिष्ट सूत्राभोवती ही परिषद गुंफू जाऊ लागली. बहुरंगी बुद्धी हे होते त्या वर्षीचे सूत्र. त्यानंतर दरवर्षी नवे सूत्र नवे विचार हा पायंडाच पडला. आता भर होता व्यवसाय निवडी मागच्या दृष्टिकोनांवर. हळूहळू त्यातही बदल घडत गेला आणि आज व्यवसायातीलच नव्हे तर जीवनातील निरोगी मूल्यांचा संस्कार करणारे व्यासपीठ म्हणून वेद प्रसिद्ध होऊ लागले. या व्यासपीठावर अनेक तज्ज्ञ येऊन गेले. डॉक्टर वसंत गोवारीकर, डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासारखे शास्त्रज्ञ होते, तर विठ्ठल कामत, दीपक घैसास, वीणा पाटील यांच्यासारखे उद्योजक देखील होते. गंगूबाई हंगल, आमिर खान, नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, श्रेयस तळपदे, अतुल कुलकर्णी यांच्यासारखे कलाकार, जॉनी लिव्हर, रामदास पाध्ये यांच्यासारखे विनोदवीर, डॉक्टर अभय बंग, अनिल अवचट, अरुणा रॉय, डॉक्टर वंदना शिवा यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते, प्रतिभा रानडे, वीणा गव्हाणकर यांच्यासारख्या लेखिका, डॉक्टर सदानंद दाते यांच्यासारखे पोलीस अधिकारी होते. वेदच्या व्यासपीठाने ज्यांची ओळख महाराष्ट्राला प्रथमच करून दिली
असे गुजरातचे विनय आणि चारुल, दिल्लीचे अंशू गुप्ता, तसेच नेपाळहून आल्या होत्या डॉक्टर लतिका राणा, जपानहून एरिका असादा, तर अमेरिकेहून गायत्री रामप्रसाद. अशी किती नावे घ्यावीत. आजवरच्या विविध शहरातील एकूण 32 वेद परिषदांमधील सुमारे 450 नामवंतांना बोलकं करण्यात आलं आहे. मला नेहमी असा डॉक्टर प्रश्न पडतो की आता जितके वेद तितकी जास्त माणसं, तितके जास्त प्रश्न, तितक्या जास्त मुलाखती. ही नेमकी ती थीम आणि त्या थीमला साजेशी माणसं, ह्याचं सगळ्याचं गणित तुम्ही कसं काय ठरवता, बांधता? मला वाटतं संपूर्ण वेद हा एक टीम एफर्ट आहे. बरोबर. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कुणा एकाचं काम नसतं. पण साधारण जानेवारी-फेब्रुवारीपासूनच आम्ही पुढच्या वेदला सुरुवात करतो. माझा असा पायंडा आहे की आधीच्या वर्षीच्या वेदमध्ये मी पुढच्या वर्षीचं सूत्र सांगतो. तर हे एकदा सूत्र आपल्या लक्षात आलं की मग त्याच्या भोवताली आपल्याला माणसं दिसायला लागतात. आणि मग आता तर आपले अनेक हितचिंतक मला मेल्सवरती बायोडेटा पाठवतात की हा माणूस चांगला आहे वेदसाठी, हा माणूस चांगला आहे वेदसाठी, ह्याला घ्या, ह्याला घ्या. असं झालं की आपोआपच मग गंमत यायला लागते. आणि माणसांना मग आपण कॉन्टॅक्ट करतो. सगळ्या या मोठ्या व्यक्तींना जवळजवळ 6 महिने आधी आपण त्यांना कॉन्टॅक्ट करतो. मग ह्या कॉन्टॅक्ट त्यांना झाला की त्याच्यानंतर त्यांच्याशी सतत संपर्क. मग मीच नाही पण हे दोघेही जण, रवींद्र आणि दीपिका, प्रश्न काढतात. आम्ही तिघेही जण मिळून एक सेशन कसं घ्यायचं त्याच्यावरती आम्ही प्लॅनिंग करतो. त्या व्यक्तीबरोबर संपर्क साधतो. शक्य असेल तेव्हा त्या सगळ्या व्यक्तींना जाऊन प्रत्यक्ष भेटतो, त्यांच्याबरोबर चर्चा करतो. तुम्हाला जे सत्र खूप वेळेला इथं स्पॉन्टेनियस वाटतं त्याच्या मागे आमचे सगळ्यांचे बरेच कष्ट गेलेले असतात. म्हणजे उत्स्फूर्तता ही जास्त सरावाने येते असं म्हणतात. तर त्यामुळे सराव जास्त असला की मग ते उत्स्फूर्तता येते. तर अशी उत्स्फूर्त सत्र आपण इथे घेत असतो. तो एक भाग झाला. दुसरा भाग हा सगळा जो आपण मंडप म्हणा, ही सगळी व्यवस्था हे करण्यासाठी आपला IPHचा स्टाफ आणि आपले सगळेच कर्मचारी हे खूप काम करत असतात. आणि त्या सगळ्या टीमवर्कमधून हा जो सगळा वेदचा कार्यक्रम आहे हा येत असतो जन्माला. एवढं जर यश मिळायचं असेल वेद सारख्या प्रकल्पातून, तर मला असं वाटतं त्याचं एक्झिक्युशन, आणि सर्वात महत्त्वाचं एक्झिक्युशन म्हणजे त्या मुलाखती ज्या घेतल्या जातात, हे याच्यामध्ये मला असं वाटतं त्या सगळ्या ते सगळं यश दडलेलं आहे. आणि मला असं खूप वेळेला लोक सांगतात की नाही हो, आम्ही जरी एखादी व्यक्ती ठाण्यामध्ये 2 ठिकाणी येऊन गेली असेल, त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या असतील, तरी जर ते वेदला येणार असेल तर आम्ही आवर्जून तिकडे येऊ, कारण तिकडनं आम्हाला वेगळं काहीतरी मिळतं. आणि मला वाटतं तो जो भाग आहे तो त्या मुलाखती ज्या पद्धतीने घेतल्या जातात त्याच्यावर ते अवलंबून असतं. तर या मुलाखती ज्या घेता तुम्ही, त्या कशा घेता आणि लोकांना त्या का आवडतात एवढ्या? मुलाखती घेताना आपल्याला हा विचार करायचा असतो 2 पद्धतीने. एक तर त्यातला भाग असतो तो दृश्यात्मक असतो, म्हणजे ही मुलाखत कशी होईल त्याचं मला दृश्य दिसलं पाहिजे. दुसरी गोष्ट की माझ्या समोर असलेले जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना काय ऐकायला आवडेल याचा विचार माझ्या मनात असला पाहिजे. आणि माझ्या परिषदेमागचं जे सूत्र आहे ते मला ह्या वक्त्याकडून जर काढून घ्यायचं असेल तर ह्याला नेमके मी कुठले प्रश्न विचारले पाहिजेत ह्याचं भान मला पाहिजे. म्हणून मला वाटतं एका बाजूने कॅमेरा वर्क झाला पाहिजे, दुसऱ्या म्हणजे आपल्या मनाचा कॅमेरा, आणि दुसऱ्या बाजूने आपले विचारसुद्धा त्याच्याबरोबर गेले पाहिजेत. तर आपल्याला ते सत्र जे आहे ते हळूहळू दिसायला लागतं. आणि ते सत्र दिसणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये. तसं जर झालं तर ते चांगलं होतं. मला ह्या व्यासपीठाचं खूप आश्चर्य वाटतं आणि खूप त्याच्याबद्दल छान वाटतं की अनेक वेळेला ह्या व्यासपीठावरती व्यक्तींच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत भावनिक होऊन. आणि मला असं वाटतं की व्यासपीठ हे इतकं जेव्हा मोकळं असतं त्यावेळेला ते खऱ्या अर्थानं व्यासांचं पीठ असतं. आपण व्यासपीठ म्हणतो ते व्यासांच्या नावाने ते आहे म्हणून म्हणतो. तर इथे सर्व भावनांचा आदर केला जातो. तर हे असा संदेश देणारं हे व्यासपीठ असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे मला वाटतं ह्या मुलाखती किंवा हे संवाद हे बरेचसे मोकळे असतात, त्याच्यामध्ये फॉर्मॅलिटी, औपचारिकता कमी असते, त्यामुळे ते रंगत असावेत. वेदची प्रत्येक परिषद म्हणजे एक आकृतिबंध, एक डिझाईन असते. उदाहरणार्थ 2011 सालच्या औरंगाबाद वेद परिषदेचं सूत्र होतं, यशाच्या गावी जाता जाता. औरंगाबादचं सिडको नाट्यगृह खचाखच भरलं होतं. तरुण पोलीस अधिकारी विश्वास पाटील यांनी यशामागची जिद्द आणि परिश्रमाची गाथा स्वतःच्या अनुभवातून विद्यार्थ्यांपुढे मांडली. त्यानंतर होत्या
औषध क्षेत्राच्या संशोधक डॉक्टर कल्पना जोशी. नवीन औषध शोधून काढण्याची कल्पना जशी कष्टदायक असते तशी आनंददायक देखील. त्यानंतर आलेल्या पक्षीतज्ञ किरण पुरंदरेंनी व्यावसायिक यशापेक्षा एका वेगळ्याच यशाची व्याख्या विद्यार्थ्यांसमोर मांडली. निसर्गाबरोबर समरस होणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे हाच त्यांच्यासाठी यशाचा ध्यास. वन्यजीवनाचे चित्रण चिकाटीने करणारे छायाचित्रकार बैजू पाटील यांनी यशामागे असलेल्या चिकाटीचा आलेख रेखाटला. व्यसनी माणसांच्या आयुष्यात आरोग्याचे बीज पेरणाऱ्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांच्यासाठी दुःखातून स्वतःला उभे करणारे कुटुंब पाहणे हीच यशाची पावती. चतुरस्त्र अभिनेते अतुल कुलकर्णी यशाची व्याख्या करतात भूमिकेच्या समरसतेवर. फक्त व्यावसायिक यशावर नाही, 6 व्यक्तींच्या 6 वाटा, पण यशाला सामोरे जातानाची नम्रता मात्र तीच. अपयशातून स्वतःला सावरण्याचं धैर्य देखील तसंच. प्रत्येक वर्षीची वेध परिषद विद्यार्थी आणि पालकांपुढे अनुभवाचे असे खजिने घेऊन येत असते. तुमच्या लक्षात आलंच असेल की आता वेध ठाण्यापुरताच मर्यादित राहिला नसून त्याने महाराष्ट्राच्या 7 शहरांचा वेध घेतला आहे. अहमदनगर 6 वर्षे, औरंगाबाद 5 वर्ष, नागपूर 2 वर्ष आणि या वर्षापासून पुणे, नाशिक आणि लातूर ही वाटचाल. ज्या शहरांमध्ये वेधचे आयोजन करायचे आहे त्या शहरातील कार्यकर्त्यांना IPH मध्ये शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येतं. या सर्व शहरातील कार्यकर्ते वेधमागची भूमिका जाणून घेतात. कार्यक्रम संयोजनातील बारीक सारीक तपशील त्यांना शिकवले जातात. वेधमध्ये प्रथम तज्ज्ञ म्हणून सहभागी झालेल्या आणि आता पुणे वेधसाठी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर कल्पना जोशी. 2006 मध्ये मला अचानक आनंदचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की कल्पना, मी तुला ह्यावर्षी फॅकल्टी म्हणून वेधला बोलवत आहे. आणि ते सत्र इतकं सुंदर झालं, मला एक क्षणभरही विश्वास बसला नाही की मी हे बोलू शकते म्हणून. आता रिसेंटली परत 2011 मध्ये मला औरंगाबाद वेधमध्ये सुद्धा फॅकल्टी म्हणून यायचा एक योग आला. 2 वर्षांपासून वाटत होतं की पुण्यासारख्या एज्युकेशनल सिटीमध्ये एक वेध असावा आणि आम्ही पुण्याचं वेध हे अगदी पूर्ण म्हणजे सक्रियतेने मी पार्टिसिपेट होऊन ते आम्ही सुरू केलं ह्या वर्षी. आणि मला असं म्हणायला आवडेल की सक्सेसफुली सुरू केलं म्हणून. यावर्षीच्या पुणे वेधने पहिल्याच वर्षी विक्रमी प्रतिसाद मिळवला. विद्यार्थी, पालक सत्रांमध्ये रंगून गेले होते. प्रत्येक वेध परिषद हा एक उत्सव असतो, पण त्यामागे अतोनात परिश्रम आणि नियोजन असते. कामाची सुरुवात जनरली फेब्रुवारीच्या नंतर मार्चमध्ये होते, जेव्हा नावासाठी कोण फॅकल्टी असेल याचं ब्रेनस्टॉर्मिंग चालू होतं. एकदा नावं सुचली, एक साधारणपणे लिस्ट तयार झाली की त्या लोकांशी कॉन्टॅक्ट कसं करायचं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काही ना काहीतरी करत असतो मी. हे सगळं एकदा झालं, वेध साधारण 1-2 दिवसावर आलं की मग पुन्हा त्यांच्याशी फोनवर बोलणं, सगळं कन्फर्म करणं आणि तो माणूस स्टेजवर पोहोचून त्याचं सेशन चालू होईपर्यंत काम चालू राहतं. एकदा स्टेजवरून खाली उतरला की तो त्याच्या घरी किंवा जिकडं त्याला जायचं आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत हे काम चालू राहतं. IPH संस्थेचे सर्व कार्यकर्ते वेधमध्ये गढून गेलेले असतात. काम कोणतंही असो, कार्यकर्त्यांच्या उत्साहाला वाढ नसते. IPH परिवारातील प्रत्येकाला वेध म्हणजे स्वतःच्या घरातला समारंभच वाटतो. या सर्व स्वयंसेवी कष्टांचे मोल गेल्या 20 वर्षांमध्ये कुणीही पैशांमध्ये केलेले नाही. जसा आपला दसरा, दिवाळी सण असतात त्याप्रमाणे वेध हा IPHचा प्रामुख्याने असलेला सण आहे. आणि याच्यामध्ये आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडू काही देत नाही. आम्ही सर्वजण, आमची टीम उत्साहीपणाने हे सगळं काम करत असते. वेधचं जेवढं काही काम पडेल टायपिंगच्या संदर्भामधलं तेवढं मी सगळं करत असते. जे 2 दिवस आम्ही ज्या धावपळीत, ज्या समाधानात आम्ही घालवलेलं असतं आणि ते समाधान आम्हाला पुढील वर्षाची एक मानसिक ताकद देऊन जातं. सुरुवातीला मी फक्त मदतनीस म्हणून काम करत होते आणि त्यानंतर हळूहळू जबाबदाऱ्या वाढत गेल्या. वेधच्या सुमारास तिकीट विक्रीचं काम आणि त्याचे हिशोब ठेवणं, तसंच वेधच्या वेळेस CDs, DVDs, बुक्सचे जे स्टॉल्स लागतात त्याचा हिशोब ठेवण्याचं काम मी करते. मी IPH मध्ये 15 वर्ष जवळजवळ तिकीट विक्री करतोय, वेधची तिकीट विक्री करतोय आणि यंदा हाऊसफुल झाल्यामुळे प्रेक्षकांचे आभार मानतो. साधारण सांगायचं तर पहिल्यांदा हळूहळू आपल्या वेधच्या प्रसिद्धीसाठी
शाळातून जायला सुरुवात झाली त्यावेळेला मी जवळजवळ 8 ते 10 शाळा पहिल्यांदा कव्हर करत असे. हळूहळू गेली 10 वर्ष मी आमच्या कंट्रोल रूमची जबाबदारी घ्यायला लागलेली आहे. वेदचे मी 2 भाग करेल. एक पूर्वतयारी आणि ॲक्च्युली कार्यक्रम ज्या दिवशी सुरू होतात ते. पूर्वतयारीमध्ये मंडप कॉर्डिनेटरशी संपर्क साधणे, त्याच्या स्टाफशी संबंध जोडणे, त्याच्या कामगारांकडनं कामं करून घेणं, हे सगळं झाल्यानंतर ज्या दिवशी ॲक्च्युअली कार्यक्रम सुरू होतो त्या दिवशी पुन्हा आमची पळापळ धावपळ सुरू होते. आलेल्या पाहुण्यांना रिसीव्ह करणं, त्यांना IPHबद्दल माहिती देणं आणि स्टेजपर्यंत सोडणं. एकदा पाहुण्यांना स्टेजवर सोडलं की पुन्हा माझा दुसरा रोल सुरू होतो, तो म्हणजे प्रत्यक्ष प्रेक्षकांमध्ये फिरणे आणि सिक्युरिटी सुरक्षिततेच्या या दृष्टीने आढावा घेणं आणि कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तिथेच ग्राउंडवर थांबणं, IPHची सगळी मालमत्ता परत ताब्यात घेणं, साफसफाई ठेवणं, स्वच्छता ठेवणं, हे सगळं आम्हाला बघायला लागतं. आमचा प्रशांत जाधव हा हाऊसकीपिंगवाला, जिथे आमचा कार्यक्रम असतो तिथे टॉयलेट्स, बाथरूम याची स्वच्छता ठेवणे त्याच्यावर मुख्य जबाबदारी असते. 2002 सालापासून सातत्याने गेली 9 वर्ष आमच्या क्लासचे जवळजवळ 300 विद्यार्थी, शिक्षक, पालक सगळेजण या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहत असतो. गेल्या वर्षी आम्ही सायकल रॅली काढायचा विचार केला. त्याचं कारण असं होतं की गेल्या वर्षीचा विषय होता सावध साहस. मग चला आपणच काहीतरी वेगळं का नाही करूया, आणि म्हणून त्या उद्देशाने जवळजवळ 60 विद्यार्थी आणि मी स्वतः कल्याण ते ठाणा असे सायकल रॅलीनी आलो. अनेक पालकांचा, विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आम्हाला त्याच्यात मिळाला. वेदच्या माध्यमातून तरुण पिढीपुढे आदर्श आणण्याचं आणि त्या आदर्शांना बोलतं करण्याचं काम जे डॉक्टर आनंद नाडकर्णी करत आहेत ते अतिशय मोलाचं आहे, आणि म्हणून सगळ्यांनी वेदचा जास्तीत जास्त अनुभव घ्यावा असं मी त्यांना विनंती करेन. तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या टप्प्याला कसा वेदचा हेतू बदलत गेला. आज मागे वळून पाहता तुम्हाला काय वाटतं की वेदचा जो हेतू होता मुख्य, तो साध्य झाला आहे? मला असं वाटतं की तो हेतू खूप व्यापक झाला आहे. कारण वेद ही आता फक्त व्यवसाय शिक्षण देणारा उपक्रम राहिला नाही, तर तो एक संस्कारपीठ ते बनला या अर्थानं. दुसरी गोष्ट, IPHचं जे महत्त्वाचं सूत्र आहे की डिस्टिग्मॅटायझेशन, मानसिक आरोग्याच्या भोवतालचा कलंक बाजूला करणं, ह्या कामासाठी एक फ्लॅगशिप उपक्रम तो बनला. IPHचे खूप सारे उपक्रम आहेत, पण त्याच्यातला वेद हा सर्वाधिक महत्त्वाचा अशासाठी की त्यामध्ये हजारो लोक वेगवेगळ्या वयोगटाचे सहभागी होतात म्हणून. तर या अर्थानं तो फ्लॅगशिप झाला. IPH म्हणजे वेद, वेद म्हणजे IPH. जिज्ञासा नावाचा आपला उपक्रम 11 शहरांमध्ये पसरला. वेद हा उपक्रम 7 शहरांच्यामध्ये पसरला. तर उपक्रम जेव्हा पसरतो तेव्हा त्याची जास्त गरज आहे एवढं फक्त आपल्याला समजतं. त्यामुळे या उपक्रमाची गरज खूप आहे आणि मला वाटतं हा टिकला, कारण हा काळाबरोबर बदलत गेला आणि म्हणून तो टिकला. तो जर काळाप्रमाणे बदलला नसता तर तो टिकला नसता. आम्हाला सगळ्यांना वेदमध्ये खूप काय काय मिळालंय, थोड्या मोठ्या प्रमाणात, कमी अधिक प्रमाणामध्ये. तुम्हाला वेदमधून काय मिळालं? मला वेदमधून इतक्या साऱ्या लोकांबरोबर गप्पा करायची संधी मिळाली की त्यामधून माझं फार मोठं जीवन शिक्षण झालं. आणि व्होकेशनल गायडन्स हा काही माझा विषय नाही खरं म्हणजे, किंवा मी काही व्होकेशनल काउन्सिलर नाही. आणि बऱ्याच वेळेला आता विद्यार्थी आणि पालक या तऱ्हेच्या सल्ल्यासाठी माझ्याकडे येतात. तर मी त्यांना म्हणतो की मी हे शिकलो नाही आहे, मी व्होकेशनल काउन्सिलर नाही आहे, पण मी शिकलो आहे, कारण मी 450 जणांच्या बरोबर बोललो आहे. त्यामुळे माझं स्वतःचं खूप मोठं शिक्षण यामधून झालं की व्यवसायाकडे कसं बघायचं, जीवनाकडे कसं बघायचं, नात्यांकडे कसं बघायचं, हे मला ह्या सगळ्यामधून खूप कळलं. वेदचं जे गाणं असतं त्याच्याविषयी थोडं सांगा ना, ती प्रोसेस कशी असते? एखादी थीम आली ना, तर गेल्या वर्षी सावध साहस म्हणून आपली थीम होती, तर त्याचं जे गाणं होतं मग त्या गाण्यामध्ये ते थीम ती आली पाहिजे म्हणून गेल्या वर्षीचं आपलं जे गाणं होतं ना, कसे टाकू मी पाऊल रोखतात काटे कुटे, माय वेदनेच्या पोटी रोप धीराचे रे फुटे, दे रे ध्यान गड्या दे रे ध्यान, दे रे ध्यान गड्या दे रे ध्यान, दे रे ध्यान गड्या दे रे ध्यान, दे रे ध्यान गड्या दे रे ध्यान. आता ह्या ओळी आल्या आणि गंमत अशी आहे की गाण्यासोबत मला चाल सुचते कारण एकच असतं ना वर्षाला. तर त्यामुळे उभरता भारत म्हणून एका वर्षी आपली थीम होती, तर त्यावेळेला ते गाणं झालं होतं की नील गगन हरित धरा शुभ्रतेत नात झरा,
हिमशिखरी किरणांचा लाल केशरी गतुरा, चित्र मिळून सारे रोज रेखूया, प्रगल्भ भारताचे निशाण होऊया. मग हे त्या थीम बरोबर आलेली ती गाणी असतात. तर सातत्याची गुरुकिल्ली होतं आपलं. तर त्याच्यामध्ये अखंडता आणि नवता ह्याचं कसं नातं आहे सृष्टीमध्ये, तर त्याच्यावरती एक गाणं झालं. तर असं दरवर्षी काही ना काहीतरी होत असतं. वेद परिषदेसाठी खास लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी हे वेदचे वैशिष्ट्य बनले आहे. नव्या शतकाचे गाणे आणि सॉन्ग ऑफ लाईफ असे या गाण्यांचे 2 अल्बम्स प्रसिद्ध देखील झाले आहेत. वेदच्या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना ही गाणी शिकवली जातात. दरवर्षी एक वेदचं नवीन गाणं असतं आणि ते त्यावेळेला त्यांना शिकवणं हे आमचं काम असतं. शेवटच्या दिवशी आमचा आवाज बहुधा ऐकू येतच नाही, कारण तोपर्यंत त्यांना ते गाणं इतकं आवडलेलं असतं आणि त्यांना इतकं ते त्यांनी आत्मसात केलेलं असतं की शेवटच्या दिवशी मुलांचाच आवाज स्टेजवरनं ऐकू येतो. CD बनवताना मला अजूनही आठवतं, आम्ही नव्या शतकाचे गाणे ही CD, त्या CDचं नाव नव्या शतकाचे गाणे असं असणार होतं. नव्या शतकाचे गाणे करताना खूप छोट्या छोट्या अडचणी येत गेल्या, पण त्या अडचणींवर मात करत करत ती जी CD आम्ही काढली आणि ती जेव्हा रिलीज झाली त्यात आम्हाला एक फार वेगळा आनंद आला. वेदच्या गाण्यांचा अल्बम काढताना संगीत संयोजनाचे आणि ध्वनिमुद्रण करण्याचे काम IPHनेच केले. आता ही CD जेव्हा बनवली, वेदच्या गाण्यांना जी चाल लावली डॉक्टर नाडकर्णींनी, तेव्हा त्यांचा असा उद्देश होता की ह्या सगळ्या चाली अशा असाव्यात की कुणालाही सहज गुणगुणता येतील. म्हणून सगळं जे म्युझिक कंपोज केलेलं आहे ते अतिशय साधं आहे, सोपं आहे. वेदच्या गाण्यांबरोबर अजून एक उपक्रम असतो, शनिवारची डायरी. विद्यार्थी ऐकलेल्या सत्रांच्या प्रतिक्रिया लिहितात आणि आयोजकांना सादर करतात. उत्तम निबंधांना पारितोषिके देखील दिली जातात. दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या हस्ताचा पाऊस या स्मृतिपत्राचे जतन करणारे शेकडो विद्यार्थी आणि पालक आहेत. वेदच्या CD प्रसिद्ध व्हायला लागल्यापासून व्यवसाय प्रबोधनाचे विचार अनेकांपर्यंत पोहोचू लागले आहेत. शनिवारच्या डायरीला साधारण 11 वर्ष मला वाटतं झाली सुरुवात. मुलांना शनिवारच्या कार्यक्रमांमधलं ऐकून काय भाग आवडला, त्यांनी त्यातलं काय घेतलं, काय त्यांना आत्मसात करावं असं वाटलं, या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी शनिवारी रात्री लिहून रविवारी सकाळी आणून आमच्याकडे द्यावी आणि त्याच्यातून 3 मुलांना 3 मिळालेल्या डायऱ्यांना बक्षिसं द्यायची, ही आमची योजना आम्ही सुरू केली. म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी बसून त्या डायऱ्या वाचणं ही आम्हाला सुद्धा एक मेजवानीच असते, कारण त्याच्यात मुलांचे वेगवेगळे प्रकारचे विचार, वेगवेगळ्या वक्त्यांवरचे विचार हे सगळे आम्हाला बघायला मिळतात. आता शनिवारची डायरी याच्याप्रमाणेच दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हस्ताचा पाऊस. सुरुवातीला काय व्हायचं की येणारे वक्ते मान्यवर मंडळी असल्यामुळे सर्व मुलं धावत धावत त्यांच्या मागे सहीसाठी गडबड करायची. आता ह्याच्यातून मार्ग कसा काढावा म्हणून आम्ही अशी सुरुवात केली की ज्या मंडळीनं आपण बोललेलं आहे त्यांची आधीपासूनच सही मागवायची. त्या सर्व मंडळींच्या सह्या एका अतिशय सुरेख अशा चौकटीत दिमागदार कागदावरती छापायच्या आणि म्हणून त्याला नाव दिलं हस्ताचा पाऊस. पण ज्या प्रेमाने आणि भावाने ते हस्ताचा पाऊस त्यांच्याजवळ ठेवतात त्या अर्थी साहजिकच ती वेदची अतिशय सर्वांग सुंदर अशी आठवण त्यांच्याबरोबर राहते हे आपल्यातून दिसते. 2007 पासून IPHच्या माध्यम विभागातर्फे वेदच्या CD आणि DVDs प्रकाशित करण्यात येतात. आवाहनचे पहिले प्रॉडक्ट म्हणजे वेद 2007ची DVD. वेदसारखा उपक्रम DVD किंवा ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये उतरवणं खूपच आवश्यक आहे. व्यवसाय प्रबोधनाच्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत म्हणजे जास्त करून सायकोमेट्रिक असेसमेंट आणि काउन्सिलिंग, यामध्ये आपल्याला त्या व्यवसायातील खऱ्या अडचणी काय येतात, प्रत्यक्ष अनुभव कसे असतात याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. वेदसारख्या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर यशस्वी व्यक्तींकडून आपल्याला थेट मार्गदर्शनाची संधी मिळते. त्या 2-3 दिवसांमध्ये इतक्या साऱ्या लोकांची गप्पा मारून त्यांच्या मुलाखती ऐकून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आपण भारावून जातो, पण थोड्याच दिवसांनी ते विसरायलाही होतं. अशा वेळी DVD सारख्या टूलचा आपल्याला खूप उपयोग होतो. वेदच्या 2 दशकांची पूर्ती करणाऱ्या यावर्षीच्या ठाणे परिषदेचे सूत्र आहे शिस्त आणि नियोजन. खरे तर हे सर्व वेद उपक्रमांमागचे कायमचे सूत्र आहे. माझ्या डोक्यामध्ये असं एक समीकरण आहे की IPH
म्हणजे काय काय आहे तर वेदमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं IPH आहे. हजारो लोकांपर्यंत पोचण्याची ही क्षमता एकाच कार्यक्रमात, एकाच मंडपात इतक्या मुलांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत आपण जेव्हा पोचू शकतो तेव्हा मला वाटतं IPHचं USP आपल्याला दिसतं. कम्युनिटी मेंटल हेल्थचं हे जे वैशिष्ट्य आहे की एकाच वेळेला खूप लोकांपर्यंत पोचणं, सोप्या भाषेत पोचणं, काहीतरी लक्षात राहील असं पाठीमागे ठेवून जाणं, ह्या सगळ्या गोष्टी वेद साधू शकतं. त्यामुळे मला असं आता जाणवायला लागलं आहे की वेद हा एखाद्या व्यक्तीच्या पलीकडे गेलेला कार्यक्रम आहे आणि हे मॉडेल आता ठिकठिकाणी रेप्लिकेट होतं आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये ते तितक्याच उत्साहाने त्याचं स्वागत होतं आहे. ह्याचा मला खूप आनंद वाटतो. आशीर्वाद द्यावा की नाही माहिती नाही, वेद खूप मोठा आहे, बट आय विश इट ऑल द बेस्ट. आणि मला खात्री वाटते की ह्याच प्रकारे हे आणखीन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम लोकांसमोर आणत राहू. तर अशी ही वेदची कहाणी. ठाण्यामध्ये मानसिक आरोग्याची अनेक रोपटी IPH संस्थेने लावली. कार्यकर्त्यांच्या, स्वयंसेवकांच्या आणि समाजाच्या सहभागातून ही सगळी रोपटी एक सुंदर फुलबाग झाली. या उद्यानातलंच एक बहरलेलं सुगंधी झाड म्हणजे वेद व्यवसाय प्रबोधन परिषद. राईट दाए बाए उजवा आणि डावा, लेफ्ट राईट दाए बाए उजवा आणि डावा, ठक ठक तालावरती रस्ता संपून जावा, ठक ठक तालावरती रस्ता संपून जावा. उजवा मेंदू कल्पकथेचा हिशोबी असे डावा, उजवा मेंदू कल्पकतेचा हिशोबी असे डावा, नियोजनाचे केंद्र एक तर दुसरा सृजन विसावा, नियोजनाचे केंद्र एक तर दुसरा सृजन विसावा,